सब्जी मंडी की ओर जाने वाली सड़क के दोनों किनारों को सब्जी विक्रेताओं और अवैध ठेले वालों दुकानें लगाकर सड़क बंद कर दिया करते थे। इससे नागरिकों का पैदल चलना मुश्किल हो जाता था। वे फेरी वालों के धंधे से इस परेशानी से निकलने का रास्ता ढूंढने के लिए लोग संघर्ष कर रहे थे। इसके चलते बोरीवली पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मालोजी शिंदे ने सब्जी बाजार रोड पर लगे ठेलों पर कार्रवाई का आदेश दिया। तदनुसार नगर पालिका के मध्य प्रभाग के सहायक आयुक्त संध्या नांदेड़कर के मार्गदर्शन में संरक्षण विभाग के सहायक अभियंता मच्छिंद्र मोहिते, संरक्षण और अतिक्रमण हटाने विभाग द्वारा कुछ दिनों से संयुक्त कार्रवाई जारी रखी गई है। इससे जहां एक तरफ फेरी वाले परेशान हैं, वहीं राहगीर खुश दिखाई दे रहे हैं। बोरिवली पोलिसांकडून बोरिवली परिसरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरील फेरीवाल्यांविरोधात कारवाई वास्तविक ही कारवाई जी आहे ती पालिकेकडून होणे अपेक्षित आहे, नंतर आज पोलिसांनीच कारवाई केली, काय सांगा? बोरिवली रेल्वे स्टेशनच्या परिसरात हॉकर्स मुक्त करण्याचा निर्धार हायकोर्टच्या आदेशाने झालेला आहे। बोरिवली पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या त्या मोहिमेत सहभागी आहेत। आम्ही SV रोड, LT रोड, भाजी मार्केट या सर्व परिसरात आमचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करून हा परिसर फेरीवाला मुक्त परिसर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहोत। असाच यापुढेही आम्ही या ठिकाणी कुठल्याही फेरीवाल्याला बसू देणार नाही आणि आजपासून आम्ही जर फेरीवाले रस्त्यावर आले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। राजकीय नेते देखील या कारवाईच्या विरोधात आपल्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। मग अशा दबावामध्ये कारवाई कशी नाही, राजकीय नेते आपले आमदार जे आहेत त्या आमदारांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे आणि त्या कारवाईसाठी समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे सध्या आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा फेरीवाले सोडून दुसरे कोणीही विरोध करत नाहीत। व्यापारी संघटनांना आमचं आव्हान आहे की आपल्या दुकानापुढे जर कोणी फेरीवाले बसत असतील तर त्यांना बसू देऊ नये। त्यांचं सामान जे आहे ते काही व्यापारी ठेवून घ्यायचा प्रयत्न करत होते, त्यांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत। तर कुठल्याही प्रकारे फेरीवाल्यांना कोणीही मदत करू नये, मदत करणाऱ्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत। स्कायवॉकवर देखील मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचा उच्छाद आहे, यावर कशी कारवाई? खाली ज्यावेळेस फेरीवाल्यावर कारवाई सुरू झाली त्यात काही प्रमाणात फेरीवाले स्कायवॉकवर बसण्याचा प्रयत्न करायला सुरू केला होता। त्या ठिकाणी आम्ही आमचा बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि पेट्रोलिंगसुद्धा स्कायवॉकवर सुरू केलेलं आहे। त्याही ठिकाणी आम्ही फेरीवाले मुक्त स्कायवॉक करणार आहोत।